त्यामुळे शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावरती त्याच्यानंतर हे मी निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिन्हही धनुष्यबाणच आहे. जेंडर इक्वल लॉ असावा या बाजूने आहोत या भूमिकेतून पहिल्यांदा माझ्या मनात विचार सगळा सुरू झाला. आणि कॉल कोणी कोणाला करण्याचा फार प्रश्न नव्हता. मला इथे सुद्धा जाणवत होतं की कार्यपद्धती बदलली जात नाहीये. आणि मग अशा वेळेला शिंदेंच्याकडून प्रस्ताव आला की ताई तुम्ही आमच्याकडे काम करा. मी म्हटलं मी बघते, आता मला आता काही असं सांगण्यासारखं नाही आहे. केंद्रीय स्तरावरती जी भूमिका आहे NDAची आणि राज्य स्तरावरती शिवसेना भाजपची या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला. जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा पहिला कॉल तुम्ही त्यांना केला की त्यांनी तुम्हाला केला? मुळात तुमचं वाक्य थोडंसं सदोष आहे तांत्रिकदृष्ट्या. सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं की मी ज्या शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेची आमदार झाले त्याच्यात उल्लेख आहे नीलम गोरे शिवसेना. आणि आज सुद्धा तेच नाव आहे नीलम गोरे शिवसेना. त्यामुळे शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावरती त्याच्यानंतर हे मी निर्णय जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिन्हही धनुष्यबाणच आहे. फक्त एकच आहे म्हणता येईल आपल्याला की नेतृत्वाच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंचं नेतृत्व खाली मी काम करायचा निर्णय घेतला. त्याच्यात मी स्पष्ट केलं त्या भूमिकेमध्ये की द्विध्रुवीकरण झालेलं आहे पूर्ण भारतामध्ये. जसं 95 सालाच्या सुमाराला झालं होतं त्याप्रमाणे NDA एका बाजूला UPA एका बाजूला. त्याला रामजन्मभूमी, त्याचबरोबर 370व कलम, काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा फडकवणं हे जे मुद्दे होते की ज्याच्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि NDAला पाठिंबा दिला होता. आणि त्याच वाटचालीबरोबर आम्ही अगदी 2014 पर्यंत होतो. त्याच्यानंतर आमची युती तुटली, पण परत 2019ला युती झाली. तर त्यावेळेला सुद्धा तलाक पीडित महिलांचा प्रश्न 2018मध्ये हजारो तलाक पीडित महिला मुस्लिम या केंद्राकडे गेल्या आणि त्यांनी मग केंद्र सरकारमध्ये त्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला. तर हे उलटं चक्र हे 1985 साली त्याच्यानंतर मुस्लिम महिला संरक्षण कायद्याच्या नावाने राजीव गांधींनी नवीन कायदा आणून, नाव जरी मुस्लिम महिला संरक्षण कायदा असलं तरी सामान्य मुस्लिम महिलेला पोटगीचा अधिकार नाकारला होता. हिंदू असो, मुस्लिम असो, कुठल्याही समाजाची असो, महिलेला निर्वाहाचा अधिकार आहे हे आपण मानतो. परंतु समाजातल्या एका घटकांपासून मग दत्तकाचा अधिकार नाही, अमक्यांना मुलींना मालमत्तेमध्ये वारसा नाही, हा जो दुजाभाव आहे या संदर्भामध्ये 13 जूनला विधी आयोगाने एक परिपत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला हा समान नागरिक कायदा का असावा UCC त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला निवेदन द्या. तेव्हा मी जवळजवळ 6 कलमी निवेदन पाठवलं 13 जूनला. आणि त्याच्यात मी असं म्हटलं की जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता या भूमिकेतून समान नागरिक कायदा असावा आणि त्याच्यामध्ये दत्तक विधान, त्याच्यानंतर वारसा, मालमत्तेमध्ये वाटा आणि विवाहविषयक कायदे या 4ही कायदे समाजातल्या महिला कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही आर्थिक स्थितीतल्या, कुठल्याही प्रांतातल्या असल्या तरी सुद्धा त्यांना स्त्रियांना सारखा न्याय असावा ही भूमिकेचं मी समर्थन केलं. पण हे समर्थन मी कुणाला मुद्दाम वाद वाढवायला केलेलं नाही. 1985 सालाच्या पासून मी या विषयात काम करते आणि त्यावेळेपासून माझी भूमिका राहिलेली आहे की सर्व महिलांना न्याय मिळाला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योग्य मार्गावर आहे याच्याबद्दलचा निर्वाळा रामजन्मभूमीची घोषणा झाली तेव्हाही झालेला होता. 370व कलमाच्या बद्दलही झालेला होता. राम मंदिर आता उभं राहते. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना, तलाक पीडित महिलांना न्याय दिलेला आहे. आणि अशा वेळेला कॉमन सिव्हिल कोडच्या निमित्ताने सुद्धा देशामध्ये असं परत द्विध्रुवीकरणाला चालना मिळू शकते. अशा वेळेला आपण कुणाच्या बाजूने आहोत तर आपण सर्वांना जेंडर इक्वल लॉ असावा या बाजूने आहोत या भूमिकेतून पहिल्यांदा माझ्या मनात विचार सगळा सुरू झाला. आणि कॉल कोणी कोणाला करण्याचा फार प्रश्न नव्हता, कारण शिंदेसाहेब विधान परिषदेत आणि विधिमंडळात सारखे यायचे तर बिझनेस ॲडवायझरीच्या निमित्ताने किंवा एरवीच्या वेळेला त्यांचं आमचं बोलणं होत असे. ते काही वेळेला जेव्हा नागपूर अधिवेशनाच्या वेळेला दोघंही जण मला भेटले पहिल्या दिवशी, सभापतीचं पद रिक्त आहे तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्हाला पाहिजे तो उपसभापती करा, मी राजीनामा देते. 2022 मध्ये तुम्ही सांगितलं होतं? 2022 मध्ये सांगितलं होतं. तेव्हा ते मला नाही तसं नाही काही ताई, तुम्ही काम करा आणि आम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांशी निपक्षपातीपणे म्हणून. त्याप्रमाणे मी डिसेंबर अधिवेशनामध्ये काम केलं. त्याच्यानंतर मार्च अधिवेशन झालं. अशी काही जाण्याची किंवा या संदर्भातली
चर्चा जरी बाहेर होती, ते भेटायला आले शिंदे साहेब की सगळ्यांना वाटायचं आता काहीतरी आम्ही बोलतोय, पण बहुतेक वेळेला कामकाजाबद्दलचं काहीतरी बोलणं असायचं त्याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस आले तर बहुतेक वेळेला विधेयक किंवा चंद्रकांत दादा आले तर कामकाजाबद्दल चर्चा होत होती. त्याच वेळेला मला इथे सुद्धा जाणवत होतं की कार्यपद्धती बदलली जात नाहीये. आणि मग अशा वेळेला शिंदेंच्याकडून प्रस्ताव आला की ताई तुम्ही आमच्याकडे काम करा. मी म्हटलं मी बघते, आता मला आता काही असं सांगण्यासारखं नाहीये. त्यातला बाकीचा तपशील जो आहे की सर्व मला उद्धवजी ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही, म्हणजे मी घाबरते म्हणून असं नाहीये, परंतु माझ्या मनात पहिल्यापासून ती भावना राहिलेली आहे की अशा वेळेला त्यांच्यामध्ये अजून कुठेतरी व्यक्तिगत दोष काहीच नाहीये, पण कार्यपद्धती म्हणून विचार केला तर मला असं वाटतं की ना शिवसैनिकांना न्याय देण्यामध्ये यश मिळालं, ना राजकीय भूमिका योग्य पद्धतीने झाली, आणि 80% समाजकारण जे आहे त्याच्याऐवजी फक्त 10-20% राजकारण, आणि ते सुद्धा वाहिन्यांवरून होणारे वादविवाद, याच्या पलीकडे कुठलाही विधायक कार्यक्रम शिवसैनिकांना देण्यामध्ये अपयश येताना दिसत होतं. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आपल्याला जर का काम करायचं असेल तर शेवटी मी एका समूहाचं प्रतिनिधित्व करते. ज्या महिलांसाठी मी काम करते त्याच्यामध्ये राज्य महिला आयोग तयार करणं, राष्ट्रीय महिला आयोग तयार करणं, 498 कायदा बदलणं, कौटुंबिक न्यायालय वाढवणं, या सगळ्या प्रश्नांवरती मी जसं काम केलेलं आहे तसं महिलांचं आरक्षण 33%वरून 50% आरक्षण व्हावं, महिला महापौर व्हाव्यात, त्यांचं ट्रेनिंग करणं, अशी अनेक कामं मी केलेली आहेत. पोलिसांचं संवेदनशीलता वाढवण्याचं काम आम्ही सातत्याने केलं आहे. तर हे सगळं मला काम करायचं असेल तर त्यामध्ये मला शिंदे आणि फडणवीस आणि हे जे सरकार आहे त्यांचं अधिक विधायक भूमिका असल्यामुळे आपल्याला चालना देता येईल असं मला जाणवलं. आणि म्हणून केंद्रीय स्तरावरती जी भूमिका आहे NDAची आणि राज्य स्तरावरती शिवसेना भाजपची, या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला.